नमस्कार मंडळी. ठरलं तर मागच्या आजच्या भागात सायलीपासून लपवल्यानंतरसुद्धा तिला कळणार आहे की अर्जुन हॉस्पिटलमध्ये आहे. त्यानंतर तिची जी काही अवस्था होते, चला कशा पद्धतीने पुढे बघूया. सायली तिच्या रूममध्ये असताना पण तिचं मन काही थरावर नसतं. अस्वस्थता वाढतच जाते. हे झालेलं नाही तरी पण माझं मन का एवढं चलबिचल होतं आहे. त्यांना फोन करून बघते. मानसी त्यांच्याबरोबर आहे कळल्यानंतर मला बरं वाटेल. फोन लावते तर फोन स्विच ऑफ दाखवत असतो. फोन बंद काय यांचा? सगळं काही ठीक तर असेल ना? तर दुसरीकडे अस्मिता चैतन्याला विचारत असते, चैतन्य मला सांग, अर्जुनजवळ आता कोण आहे आणि तो कुठल्या हॉस्पिटलमध्ये? चैतन्य म्हणतो, अश्विनच्याच हॉस्पिटलमध्ये. अश्विन आणि मी आहे इथे. अस्मिता सांगते, बरं ठीक आहे, आम्ही लगेच निघतो. चैतन्य सांगतो, नाही नाही, सगळ्यांनी येऊ नका, नाहीतर सायली वहिनीला संशय येईल आणि अशा अवस्थेमध्ये तिला काही कळायला नको. प्रतिमाताही म्हणतात, हो, सायलीला याबद्दल काही सांगायला नको. तिची पण आपल्याला काळजी घेतली पाहिजे आणि या अवस्थेत अर्जुनबद्दल कळलं तर तिला मोठा धक्का बसेल. कल्पना काकू म्हणतात, नाही, पण मी अर्जुनकडे जाणार. चला हो, मला घेऊन चला पटकन. प्रतिमाताही म्हणतात, ठीक आहे कल्पना, प्रताप, तुम्ही दोघांनी जा, मी आणि अस्मिता घरीच थांबतो, नाहीतर सायलीला परत संशय येईल. निघा तुम्ही आता. त्यानंतर कल्पना काकू आणि प्रताप काका हॉस्पिटलला जायला निघतात. प्रतिमा आत्या आणि अस्मिता खूप रडत असतात दोघी. तेव्हा या नाटकी श्वेताचं नाटक चालू होऊन जातं. चेहऱ्यावर हसू असतं आणि मागून अस्मिताच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते, रडू नका तुम्ही, अर्जुन सरांना काही होणार नाही. थोडा धीर धरा, सावरा स्वतःला. तर दुसरीकडे राकेश आलेला असतो प्रियाला भेटायला. प्रिया, कमाल आहेस तू, कमाल. इथे बसून तू दोऱ्या हलवल्यास आणि तो अर्जुन कठपुतली बाहुलीसारखा नाचायला लागला. प्रिया म्हणते, हात दे. तिथेच खुर्ची आणि टेबलवर पाय ठेवून उभी राहते. मी प्रिया सुभेदार आहे. मला अशक्य असं काहीच नाही. मी जी गोष्ट करते त्यात मी जिंकतेच. मला कुठली भिंत अडू शकत नाही, न गज अडू शकत. मोठमोठ्याने हसायला लागते. कॉन्स्टेबल सीमाई म्हणतात, निघशील का बाई तू? खाली उतर बरं आधी, कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. राकेशी म्हणतो, खरंच प्रिया, खाली उतर आता तू. खाली उतरते प्रिया. पण मग तू हे सगळं कसं काय मॅनेज केलं आणि एवढं सहजासहजी अर्जुन तुझ्या प्लॅनमध्ये कसं काय अडकला? प्रिया सांगते, जितकं जास्त मी सायली आणि अर्जुनला ओळखते ना, तितकं ते स्वतःलाही ओळखत नाही. अर्जुनची इन्व्हेस्टिगेशन करण्याची पद्धत मला चांगलीच माहिती आहे आणि सगळ्या सुभेदारांना मी इतकी जवळून ओळखते ना, आता तर जवळजवळ त्यांच्या घराला सुतकच लागलं असेल. पटकन श्वेताला फोन कर. राकेश म्हणतो, अगं पण माझा फोन बाहेरच आहे. अरे बथड, या सीमाला दर महिन्याला इतके पैसे देतो, तिचा फोन घे ना. कॉन्स्टेबल सीमाई म्हणतात, मी माझा फोन देते, पण तू आधी खाली उतर, कोणी आलं तर प्रॉब्लेम होईल. प्रिया म्हणते, तुझं काय नेहमीच आहे का? कोणी आलं काय प्रॉब्लेम होईल, प्रॉब्लेम होईल, प्रॉब्लेम होईल, इतर काय? राकेश फोन घेतो आणि श्वेताला फोन करतो. प्रिया विचारते, श्वेता, काय चाललंय नेमकं सुभेदारांच्या घरी? तरी सांगते, तू जी जादू केली त्याचीच गंमत बघते. तो पूर्ण घरामध्ये रडारड चालू आहे सारखी. प्रिया म्हणते, त्या सायलीची अवस्था कशी झाली? तर खूप बिथरली असेल ना? श्वेता म्हणते, नाही, सायली व्यवस्थित आहे, कारण घरातल्यांनी ठरवलं आहे ना सायलीला काही सांगायचं नाही. अगं, असं करून कसं चालेल? त्यांनी सांगितलं नाही तर तू जाऊन सांग ना. अगं प्रिया, मी कसं सांगणार? असं डायरेक्ट जाऊन थोडी तिला सांगता येणार आहे. पण माझे प्रयत्न चालू आहे. प्रिया चिडून बोलते, प्रयत्न चालू आहे असं अजिबात म्हणायचं नाही, लगेच करायचं. तेव्हा सायलीला ही गोष्ट कळेल ना, जिन्यावरून गडबडतच खाली येईल आणि तिच्या पोटातलं बाळसुद्धा जाईल, म्हणजे आपल्याला बोनस मिळाल्यासारखंच होईल. त्या सांगते, पण असे बोनस आपल्याला मिळणारच आहे ना. त्या मानसीने सायली विरोधात कोर्टामध्ये साक्ष दिली म्हणजे ते बोनसच होईल आपल्यासाठी. काही विचारते, हो राकेश, त्याबद्दल तू काही बोललाच नाही. मानसी तयार झाली ना सायलीच्या विरोधात साक्ष द्यायला? राकेश मान हलून नाही म्हणतो. आणि अजून एक प्रॉब्लेम झाला आहे, अण्णांचा एक माणूस पकडला गेला आहे. प्रिया म्हणते, काय? खूप भडकलेली असते आणि त्याचं तोंड दाबून त्याला विचारते, ही गोष्ट तुम्हाला आधीच का नाही सांगितली? अण्णांचा एक माणूस पकडला गेला आहे, ही गोष्ट मामूली वाटते का तुला? त्या मानसीने जर कोर्टामध्ये साक्ष दिलीच नाही सायलीच्या विरोधात तर एवढं सगळं करण्याचा काय उपयोग आहे? आपण सगळे अडकू यामध्ये, तर आहे ना. प्रिया खूप हायपर झालेली असते. तेव्हा श्वेता म्हणते, राकेश, त्या प्रियाला जरा सावर, शांत कर तिला. राकेश म्हणतो, अगं प्रिया, शांत हो. मानसी कदाचित कोर्टामध्ये सायलीच्या विरोधात पण साक्ष देऊ शकते, कारण अर्जुनला मारताना बघितलंय ना तिने, आणि त्या बाईने पण तिला धमकावलंय. कोर्टामध्ये काही होऊ शकतं. तेव्हा प्रिया परत चिडते, मला हे खोटे आश्वासन नको आहे. मानसीने सायलीच्या विरोधातच साक्ष दिली पाहिजे. प्रिया, ऐक, मी आणि सचिन अजून पण आम्ही सगळं मॅनेज करू शकतो.
मानसीला गाठतो आणि तिला परत धमकवण्याचा प्रयत्न करतो. ती नक्की कोर्टामध्ये सायलीच्या विरोधात बोलेल. तर हॉस्पिटलमध्ये अर्जुनवर ट्रीटमेंट चालूच असते. अश्विन, चैतन्य बाहेरून बघत असतात आणि दोघंही खूप रडतात. तर दुसरीकडे सायली परत फोन लावण्याचा प्रयत्न करते, तरी देखील फोन लागत नाही. चैतन्याला पण फोन लावते, तोही फोन रिसीव करत नाही. काय झालं असेल? हे दोघं पण फोन का नाही उचलते माझा? बाळा, सगळं काही ठीक तर असेल ना? तुझी मानसी ताई आणि बाबा व्यवस्थित असतील ना? माझा फोन का नाही उचलते? तिचा हात तिच्या पोटावर असतो. इतर वेळेला मी तुझ्याशी गप्पा मारते तेव्हा तू हालचाल करतो, पण आज तुझी हालचाल मला जाणवत नाही आहे. काय झालं आहे बाळा? सांग ना मला, तुझे बाबा व्यवस्थित असतील ना? तर चैतन्य अश्विनला विचारतो. अश्विन, अर्जुनला काय झालं आहे? तो ठीक तर होईल ना? अश्विन काहीच बोलत नाही, उभा असतो फक्त. अरे अश्विन, माझं मन समाधान होण्यासाठी तरी खोटं बोल की अर्जुन ठीक होईल. मी इतर वेळेला मजा मस्करी करतो, ही बोलतो, पण मला इमोशन्स नाही असं तर नाही ना? काही कर अश्विन, पण अर्जुनला वाचव. त्याच्याशिवाय कोणीच नाही रे माझ्या आयुष्यामध्ये. तर गळ्यात पडून दोघं पण खूप रडत असतात. त्याच वेळेला तिथे प्रताप काका आणि कल्पना काकू आलेले असतात. अश्विन, चैतन्य, काय झालं? अर्जुन बरा तर आहे ना? तर ते दोघं आल्यानंतर चैतन्य कल्पना काकूंच्या गळ्यात पडून रडतो आणि अश्विन प्रताप काकांच्या. काय झाले सांगा तरी, अर्जुन ठीक तर आहे ना? अश्विन म्हणतो, नाही मम्मा, दादाची अवस्था क्रिटिकल आहे. हे ऐकल्यानंतर कल्पना काकू तर खूप रडायला लागतात. आज बाहेरून बघतात आणि रडतही असतात. अश्विन, आपला अर्जुन ठीक तर होईल ना रे? मला या अवस्थेत नाही बघवलं जाते त्याला. मी म्हणतो, मम्मा स्वतःला सावर, कारण दादा आणि वहिनीसाठी आपल्याला सावरावं लागेल स्वतःला. आपणच खचलो तर त्यांच्याकडे कोण लक्ष देईल? प्रताप काका, चैतन्य, अश्विन, कल्पना काकू सगळेच खूप रडत असतात. त्यांची ती अवस्था बघून आपल्यासुद्धा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही प्रेक्षकांनो. तर दुसरीकडे जेलमध्ये प्रियाने राकेशच्या गालावर एक सटकेन दिलेली असते. एकही काम तुम्हाला धड करता येत नाही ना? मी स्वतःच्याही गालावर फटके मारून घेत असते. अगं प्रिया थांब, हे काय करते तू? एवढं सगळं करण्याचा काय उपयोग होईल मग? त्या मानसीने कुठल्याही परिस्थितीमध्ये सायलीच्या विरोधात साक्ष दिलीच पाहिजे. हे म्हणतो, हो हो, आम्ही सगळं हँडल करतो, तू काळजी करू नको. दुसरीकडे महिपत शिकरेंनी पण सचिनच्या गालावर एक सटकेन ठेवलेली असते. सचिन लगेच म्हणतो, अण्णा हे काय करताय? तुझं थोबाड फोडू नको, मग काय करू? तुमच्या या सगळ्यामध्ये जर माझं नाव कुठे आलं ना, तर मी काय करेल तुला माहीत नाही दीक्षित. तुमच्या सगळ्यांच्या विरोधातले पुरावे घेऊन मी स्वतः त्या अर्जुन सुभेदारच्या हातात देईल आणि या सगळ्यामध्ये माझा कवडीचाही संबंध नाही म्हणून मी सांगेल. मला महिपत बाबाच्या नावावर डाग लागलेला चालणार नाही दीक्षित. त्यानंतर मी आणि माझी साक्षी काय करायचं ते बघून घेऊ. तेव्हा सचिन म्हणतो, अहो अण्णा, तुम्ही एवढं टोकाचं का बोलताय? असं काही होणार नाही. तर सुभेदारांच्या घरी अस्मिता आणि प्रतिमा आत्या खूप काळजीमध्ये असतात. मी चैतन्याला व्हिडिओ कॉलच करून बघते की अर्जुनची अवस्था कशी आपल्याला कळेल तरी. आणि सायली बाहेर आलेली असते. श्वेताचं लक्ष जातं. ती मुद्दाम विषय वाढवण्यासाठी म्हणते, अर्जुन दादांनी एकटं जायला नको होतं ना? ते गुंड खूप विचित्र आहे आणि त्यामुळे एवढी मोठी रिस्क नव्हती घ्यायला पाहिजे. सायली तोपर्यंत खाली आलेली असते. अस्मिता म्हणते, चैतन्य फोन उचलत नाही आहे, एक मिनटं मी अश्विनला करून बघते. तेव्हा सायली मागून आवाज येते, अस्मिता, अश्विन भाऊजींना का फोन करते तू? अस्मिता आणि प्रतिमा आत्यांना तर धक्काच बसतो. आता नेमकं सायलीला सांगायचं तरी काय? अगं सायली, ते काय ना, अश्विनचा आज मला फोन आलाच नाही, म्हणून म्हटलं मी त्याला फोन करून बघते. सायली विचारते, खरं हेच कारण आहे ना? मला असं का वाटतंय तुम्ही काहीतरी लपवताय आणि तुमचे चेहरे बघून वाटत तर नाही सगळं काही नॉर्मल आहे म्हणून. मी तर म्हणते, अगं नाही सायली, मी खाली आली ना तेव्हा मम्माच्या कमरेमध्ये चमक भरली. त्यानंतर डॅड मम्माला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. आम्ही त्याच विचारामध्ये होतो. अगं मग मला सांगायचं ना, मी पण गेली असते हॉस्पिटलमध्ये. अगं एवढं काही सिरियस नाही आहे, आम्ही पण घरीच आहोत ना, मम्मा आणि डॅड येतीलच आता थोड्या वेळात. तर श्वेता मनातच विचार करते, आत्ता सायलीला सगळं समजलं असतं, पण या दोघींमुळे राहून गेलं. पण मी माझे प्रयत्न सोडणार नाही. सायलीला कशा पद्धतीने कळेल याचा पूर्ण प्रयत्न करेल. तर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना विचारत असतात, अर्जुन ठीक तर होईल ना डॉक्टर? डॉक्टरही सांगतात, मणक्यामध्ये अगदी खोलवर मार लागला आहे, त्यामुळे सर्जरी करावी लागेल. प्रताप काका म्हणतात, हो काही हरकत नाही, काहीही करा, पण अर्जुन ठीक झाला पाहिजे. अश्विन विचारतो, पण काही कॉम्प्लिकेशन तर नाही ना? सगळं काही ठीक होईल याचे किती चान्सेस आहे? डॉक्टर म्हणतात आपण फक्त प्रयत्न करू शकतो.
याचा अंदाज आम्ही नाही देऊ शकत. हे ऐकल्यानंतर कल्पना काकू अजूनच रडायला लागतात. तेव्हा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की अश्विनने घरी अस्मिताला फोन करून सांगितलेलं असतं दादाची अवस्था खूप क्रिटिकल आहे. नेमका फोन सायलीने उचललेला असतो. म्हणजे सायलीला पण ती बातमी कळालेली असते. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर सायली तर एवढी मोठमोठ्याने रडते. तुम्ही मला वचन दिलं होतं, मानसीला तुम्ही परत घेऊन याल, उठा, मी म्हणते ना उठा. तर सगळेच तिला अडवत असतात, थांबवतात पण. आणि सायली रडत असताना कोणीतरी व्हिडिओ पण काढत असतो तिचा, जेणेकरून प्रियाला पाठवता येईल. श्वेताच असणार तिथे. तर आजच्या भागात एवढंच. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा. प्रेक्षकांना प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.